नमस्कार, मी रंजना. होम कुक रंजना चॅनल वरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. दररोजच्या जेवणामध्ये आपल्याला प्रोटीन लागत असतं. लहान मोठ्यांना आपल्याला प्रोटीनची गरज आहे. कार्बोहायड्रेट आपण कमी खायचे असतात हे आपल्या सर्वांना माहिती आहे आणि प्रोटीन आपण भरून काढायचा प्रयत्न करत असतो. तर डाळींमध्ये पण भरपूर सारं प्रोटीन असतं. तर नेहमी नेहमी आपल्याला डाळी खायचा कंटाळा येतो. तर आज त्याच्यासाठी मी एक ऑप्शन आहे इथे आपला मिक्स डाळीचे इथे मी सांडगे करणार आहे. सांडगे म्हणतात काही ठिकाणी वड्या म्हणतात त्याला. तर 4-5 डाळी तुम्ही एका ठिकाणी करू शकता आणि वर्षभराच्या साठवणीचा पदार्थ तो आपण बनवून ठेवू शकतो. जेव्हा आपल्याला डाळ खायची नसेल तर एक डाळी त्याच असतात पण स्वरूप वेगळं आहे, चव वेगळी आहे, भाजी वेगळी आहे, तर आपण आनंदाने करून खाऊ शकतो. तर आज ते सांडगे मी इथे बनवणार आहे. पण काही भागामध्ये ते भिजवल्या जातात डाळी आणि भिजवल्यानंतर मग त्यातलं पाणी काढून आणि नंतर मिक्सरला वाटून आणि ते मूगवड्या पाडल्या जातात. तर त्यामुळे सोप्या पद्धतीने ते इन्स्टंट डाळी घेऊन आणि आपल्याला सांडगे कसे करायचे ते मी इथे दाखवणार आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करते. मिक्स डाळीचे सांडगे बनवण्यासाठी किंवा वड्या बनवण्यासाठी इथे मी घेतलेले बघा 2 प्रकारच्या डाळी असतात. एक तुकडा डाळ पण येते आणि अखंड पण येते. तर ही तूर डाळ आहे, अवेलेबल असतो भरपूर साऱ्या प्रमाणामध्ये, कारण डाळी बनवून आणल्यानंतर त्या चाळल्यानंतर खाली त्याचे जे तुकडे असतात त्याचा हा उपयोग छान होतो. तर 1 किलो मी इथे तूर डाळ घेतलेली आहे. तूर डाळीचं प्रमाण इथे जास्त आहे. तूर डाळ 1 किलो घेतली, मूग डाळ 1 किलो ही आहे आणि 1 वाटी मी इथे मसूर डाळ घेतलेली आहे. एक पाव किलो पेक्षा जास्त इथे आहे चणा डाळ आणि 1 वाटी मी इथे घेतलेली आहे उडदाची डाळ. तर ह्या सर्व डाळी आपल्याला इथे मिक्स करायच्या आहे आणि ह्याच्यामध्ये आपल्याला अर्धी वाटी घालायचं आहे जिरं. तर हे सर्व आपण मिक्सर मध्ये बारीक करू शकतो किंवा तुमच्याकडे गिरणी असेल तर तुम्ही गिरणीची 4 नंबरच्या चाळणीने हे दळून घेऊ शकता. तर जास्त प्रमाणामध्ये असेल तर मिक्सर मध्ये तुम्हाला फिरवायची हे नसेल तर गिरणीमध्ये जाऊन आपण त्यांना सांगू शकतो ते कशा प्रकारचं पीठ पाहिजे, असं चरचरीत लागलं पाहिजे, मोठा जाडा रवा असतो त्या टाईप मध्ये आपल्याला हे दळून घ्यायचं आहे मिक्सर मध्ये किंवा मशीन मध्ये बाहेर गिरणीमध्ये. तर माझ्याकडे मशीन आहे, गिरणी आहे, तर मी गिरणीमध्ये ते कसं दळायचं ते तुम्हाला इथे दाखवतेच. सर्व डाळी आपल्याला इथे मिक्स करायच्या आहेत. ही आपली तुरीची झाली, उडदाची डाळ, मसूर डाळ, चणा डाळ आणि आता ही मूग डाळ. मूग डाळीमुळे आणि तुरीच्या डाळीमुळे छान चव येते आणि चण्याची डाळ आपण कमी वापरतो कारण जास्त म्हणजे त्याचा फ्लेवर उतरतो आणि आवडत असेल तुम्ही चण्याची डाळ सुद्धा जास्त घालू शकता, पण मी इथे जास्त नाही घालत. चण्याची डाळ मी पाव किलो घेतलेली आहे. तुम्हाला कमी प्रमाणामध्ये करायचे असेल तर मूग डाळ पाव किलो, तुरीची डाळ अर्धा किलो आणि त्यामागे अर्धी वाटी बाकी डाळी तुम्ही इथे घेऊ शकता. तर हे आता मी सर्व मिश्रण गिरणीमध्ये 3 नंबरच्या किंवा 4 नंबरच्या चाळणीने इथे दळून घेणार आहे. जाडसर मला पाहिजे तर 4 नंबरच्या चाळणीने मी इथे दळून घेणार आहे. 3 नंबरची चाळणी थोडीशी हे येऊ शकते, तर मला थोडंसं भरड पाहिजे. तर पीठ कसं पाहिजे इथे मी दाखवणार आहे. ही माझी जीकेम कंपनीची गिरणी आहे. 10 वर्ष या गिरणीला झालेल्या आहे. खूप छान ही गिरणी निघालेली आहे आणि मेन म्हणजे चाळण्या वगैरे जरी गेल्या छिद्र पडल्यानंतर तर त्यांची सेवा पण खूप छान आहे. ज्यांच्याकडनं मी ही गिरणी घेतलेली आहे तर फोन केल्याबरोबर चाळण्या वगैरे ते घेऊन येतात आणि थोडंफार जे रिपेअर असेल तर ते माणूस पाठवून किंवा ते स्वतः येऊन आणि गिरणी माझी व्यवस्थित केलेली आहे. 10 वर्ष झाले मी सतत ही गिरणी वापरते. अतिशय गिरणी चांगली निघालेली आहे. तर इथे मी आता आपली डाळ टाकलेली आहे आणि 4 नंबरची चाळणी मी इथे लावलेली आहे. तर 4 नंबरच्या चाळणीतून आपलं पीठ कसं येणार आहे घरच्या गिरणीमध्ये ते मी इथे दाखवते. गिरणी आपण इथे चालू केलेली आहे. फक्त 10 मिनिटांमध्ये आपली ही डाळ इथे दळून होणार आहे. वाटीभर लसूण आपण इथे साफ करून घेतलेला आहे. लसूण आपला साफ झालेला आहे. डाळीमध्ये दळताना आपण जिरे मिक्स करायला मी विसरले, तर अजून डाळ आपली गिरणीमध्ये चालूच आहे दळणं. तर अर्धी वाटी इथे जिरे मी डाळीमध्ये मिक्स करते. इथे आपलं पीठ दळून झालेलं आहे. 4 नंबरच्या चाळणीने आपण हे पीठ दळलेलं आहे. तर हे थोडंसं असं चरचरीत आपल्याला हे पीठ पाहिजे आहे. एका मोठ्या परातीमध्ये मी हे पीठ टाकले. आपल्याला पिठामध्ये मीठ घालायचं आहे. खूप जास्त मीठ आपल्याला घालायचं नाहीये कारण आपण भाजी बनवताना मीठ टाकतच असतो.
साधारण तुम्ही पिठाचा अंदाज घेऊन मीठ घाला। अर्धी वाटी लसूण मी इथे असं ठेचून घेतलेला आहे। या वडीमध्ये हा लसूण खूप छान फ्लेवर देतो, नक्की टाकून बघा। आणि यामध्ये बारीक कापलेली कोथिंबीर आणि मेथीची भाजी सुद्धा घालतात। तर मी वेळेवरती ताजी कोथिंबीर भाजीमध्ये वापरते, तर तुमच्याकडे अवेलेबल असेल जास्त प्रमाणामध्ये जरी घातली बारीक कापून एकदम, तरी सुद्धा फ्लेवर खूप छान येतो। मी वेळेवर टाकत असते। तुमच्याकडे तुम्ही आवडीनुसार इथे मेथी आणि कोथिंबीर या वडीमध्ये बनवायच्या आधी मिक्स करून या पिठामध्ये टाकू शकता। ते सर्व मिक्स करून घ्यायचे। हळद आपल्याला घ्यायची आहे। इथे हळद घेणार आहे आपण 2 चमचे। लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथे घेऊ शकता, कारण भाजी बनवताना आपण त्याच्यामध्ये तिखट घालतच असतो। तर 3 टीस्पून मी इथे तिखट घालणार आहे। हे सर्व आपल्याला मिक्स करायचे। हे आपल्याला आता भिजवायचं आहे। तर थोडं थोडं पाणी घेऊन आपल्याला हे उंडा कसा याचा भिजवायचा आहे ते मी इथे दाखवते। थोडं थोडं पाणी घेऊन आणि आपल्याला हे भिजवायचं आहे। आपल्याला पातळ करायचा नाहीये। थोडंसं पाण्याने आपण ओलं केलंय पातेलं। त्याच्यावरती आपल्याला असे हे बोट उमटवायचे आहेत, जसे आतमध्ये थोडेसे खड्डे तयार करायचे आणि याच्यावरती आपल्याला एक पाण्याचा असा शिपका द्यायचा आहे, कारण हे आतपर्यंत पाणी हे मुरत जाईल आणि नंतर आपलं पीठ एकदम छान होणार आहे। 1 तासभर आपण हे पीठ बाजूला झाकून ठेवणार आहे। 1 तास आपल्या पिठाला झालेला आहे। तर आता आपण इथे मुगवडी तोडू शकतो। कमी प्रमाणामध्ये असेल तर तुम्ही ताटामध्ये तोडून आणि ताट उन्हामध्ये ठेवू शकता। हे माझे जास्त प्रमाणामध्ये आहे, तर हे मी व्यवस्थित एका कपड्यावरती हे बारीक तोडून घेणार आहे। तर आपल्याला किती बारीक ह्या वड्या तोडायच्या आहेत ते बघूया। इथे मी आलेली आहे टेरेसवर आणि टेरेसवर एक पातळ ओढणी मी पाण्यामध्ये पूर्ण स्वच्छ पिळून घेतलेली आहे आणि टेरेसवर इथे आता अंथरलेली आहे आणि सर्व साहित्य मी इथे आणलेलं आहे। खरं तर आता प्रचंड ऊन झालेलं आहे आणि ऊन होण्याचं कारण म्हणजे की मला शूट करायची होती आणि मध्ये आपल्याला 1 तासभर हे बॅटर व्यवस्थित मुरू द्यायचं होतं, म्हणून एवढा वेळ होणारच होता। तर आता इथे उन्हाचं प्रोटेक्शन करत करत मी मुगवडी टाकणार आहे। तर मी आता तोंडाला बांधलेला आहे कपडा। त्यानंतर मी आता उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून इथे मी गॉगल लावलेला आहे आणि आता मी इथे मुगवडी टाकायला सुरुवात करणार आहे। मी आता खाली इथे टेरेस एकदम गरम झालेला आहे, सो मी थोडस बसायला इथे घेतलेलं आहे आणि पातेल्यामध्ये मी पाणी घेतलेलं आहे। थोडासा पाण्याचा हात मी इथे घेणार आहे आणि मुगवडी इथे मी टाकायला सुरुवात करणार आहे। खूप बारीक मी इथे मुगवडी टाकणार आहे। आपल्याला चिटकलं तर थोडंसं पाण्याचा हात इथे घ्यायचा आहे आणि जेवढी मुगवडी आपल्याला बारीक टाकता येईल तेवढी आपल्याला इथे टाकायची आहे। एरवी मी मुगवडी शूट नसेल त्यावेळेला खूप सकाळी सकाळी करून टाकत असते। 7:30-8 वाजता माझी मुगवडी इथे, म्हणजे उन्हाच्या आधी मी हे सगळे कामं करते। आज मला इथे शूट करायचं होतं त्यामुळे मग वेळ झालेला आहे। तर अशा प्रकारे मी इथे सर्व मुगवडी तोडून घेणार आहे। आपल्या संपूर्ण मुगवड्या बनवून झालेल्या आहेत। मला 45 ते 50 मिनिटं लागलेली आहेत, कारण जवळजवळ ह्या 2.5 किलोच्या मुगवड्या मी केलेल्या आहेत आणि त्या खूप बारीकही नाहीयेत आणि खूप मोठ्या पण नाही, कारण जास्त बारीक तोडल्या तर ते जास्त बारीक होतात वाळून, म्हणून एक मीडियम साईजच्या मी इथे या तोडून घेतलेल्या आहे। तर ऊन भरपूर होतं
पण वाऱ्यामुळे मला अजिबात आठवलं नाही. मूगवडी आपली इथे करून झालेली आहे. उद्या वाळल्यानंतर आपण मूगवडी आपली बघणार आहोत. इथे आपली वडी कळकळीत उन्हामध्ये वाळलेली आहे. हे बघा, 3 ऊन मी याला देऊन घेतलेले आहे. तर मिक्स डाळीची आपण ही मूगवडी केलेली आहे. छान टेस्ट लागते. याच्यामध्ये तुम्ही डाळीचं प्रमाण कमी जास्त सुद्धा करू शकता. पण ह्याप्रमाणे जर प्रमाण घेतलं तर मूगवडी टेस्टी लागते. मूगवडी पण बरेच वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या डाळींची बनवल्या जाते किंवा मूगवडी फक्त मुगाच्या डाळीची बनवल्या जाते. तर ह्या मिक्स डाळीची मूगवडी करून बघा. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करा. माझ्या चॅनलवरती व्हेज नॉनव्हेज पदार्थांचे बरेच पदार्थांची प्लेलिस्ट मी माझ्या चॅनलवरती दिलेली आहे. त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आहे. तुम्ही मला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर सुद्धा फॉलो करू शकता. तसेच तुम्ही माझ्या व्हॉट्सअप चॅनलला सुद्धा ऍड होऊ शकता. त्याची लिंक सुद्धा मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. आजची रेसिपी आवडली असेल इतरांना शेअर करा, रेसिपीला लाईक करा आणि माझ्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर होम कुक रंजना चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे माझ्या येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील. अशीच एक छानशी रेसिपी घेऊन आपण परत भेटणार आहोत. तोपर्यंत बाय बाय.